आणि जेव्हा मी जागी झाले ना तेव्हा माझं लक्ष देवाऱ्याकडे गेलं तर दिवा विझत होता. म्हणजे मी तो विझू दिला नाही. अचानक माझ्या डोळ्यासमोर ना काहीतरी चमकलं. नंतर मी झोपायला गेले आणि झोपले. अचानक मी घाबरून जागे झाले तर दिवा विझला होता. माझ्या बाबतीत पण सेमच घडलं. फक्त त्याच्या आधीनं मला एक स्वप्न पडलं ज्यात कैलास पर्वत आणि याआधी कधी मला अशी स्वप्न नाही पडलीत. कालच अचानक कसं काय असं दिसलं मला काय माहित. ते सगळं खूप वेगळं आणि विचित्र होतं. शक्ती, या सगळ्याचं कनेक्शन तुझ्याशी सुद्धा. माझ्याशी? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्याला पडणारी ही स्वप्न, होणारे हे भास, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटना, या सगळ्याचा काय अर्थ असेल? काहीतरी कनेक्शन असेलच ना. शिवा, अरे आता मी तरी काय सांगू? मला होणाऱ्या भासांचा माझ्याशी काय संबंध आहे मला नाही माहिती. मला दिसणारी ती बाई, ती लहान मुलगी, या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध आहे? आणि त्या मलाच का दिसतात? कशाचा कशाशी काय संबंध आहे काहीच कळत नाही. या सगळ्याचा माझ्या भूतकाळाशी काही जाऊ दे, असू दे. काय बोलायचं त्या विषयावर? पुढे माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक. आणि तसंही आता मी देवाच्या बाबतीत वगैरे इतकी कठोर राहिले नाहीये. हो, ते दिसतंय. मान्य आहे, मी जर उद्या देवावर विश्वास ठेवला, तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवला, तरी काल देवारातला दिवा का विझला याचं उत्तर तुझ्याकडेही नाही आणि माझ्याहीकडे नाही. जाऊ दे, या सगळ्यांची गोळाबेरीज करायला गेलो ना डोकं दुखायला लागेल. जे काय होईल होत आहे ते सगळं शंभू महादेवावर सोडून देऊयात. तो बघेल काय ते. चल ऑफिसला जाऊ. सरकारांना भेटायचंय. सरकार कुठेतरी बाहेर जाणार आहे तसं कळलं. त्यांच्यासाठी मिठाई घेऊन जाऊ. माझ्या हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांनी केला ग. वहिनीसाहेब आणि सरकार एवढं करत असतात आमच्यासाठी. चल. प्रिन्स, मी काय म्हणत होते ते काय असं का बघताय चटकुबाकडे? भद्रा, मला असं वाटलं होतं चिटकोबाचं सुद्धा माणसासारखं डोकं येईल. नाही, अजून तरी नाही. कारण अजून 2 बळी देणं बाकी आहे. ते का एकदा दिले की चिटकोबा संपूर्ण माणूस रूपात येईल आणि त्या आधी शक्तीचा सर्वनाश करेल. वहिनी बॉस, चिटकोबा भाऊंना नक्क फुटलेत. ॲज अ होतकरून नेता म्हणून मला असं वाटतंय की चिटकोबा भाऊ पूर्ण माणसाच्या रूपात आल्यानंतर त्यांना त्या नखांचा आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतंय की नेल कटर शोधली पाहिजे. अरे करू ना. अरे तू झाला झाला शानपणा करून नख कापायला जातोय. कधीतरी असं वाटतं ना तुझाच बळी देवा चिटकोबाला. नको नको वहिनी बॉस, माझा बळी देऊ नका प्लीज. ए, शांत राहा ना जरा. कशाला उचापती करतो? जसं जसं वय वाढतंय तसं तसं अक्कल शून्य होत चाललंय. तू कळतंय का तुला? सॉरी बॉस, याच्या पुढे नाही होणार. नाही होणार. असं बोलून बोलून ना 100 वेळा चुका करतोस तू. बोला ना फक्त एकदा परमिशन दे, ह्याचा जीव घेते मी. शांत हो भद्रा. ठीक ठीक आहे. शक्ती का कॉल करते मग? दे फोन, रिसीव कर. हॅलो. अच्छा, हो का? बरं थांबा तुम्ही तिथे, आम्ही येतो. काय काय म्हणाली? बंगल्यावर आलेत ती. जावं लागेल, चला जाऊया आपण. नाही नाही नाही, अशा अवस्थेत मी त्यांच्यासमोर नाही जाऊ. आणि तू काय येतो तिथे म्हणाली लगेच?
तरी ते लक्षात नाही आलं. पण ठीक आहे ना, मी सांभाळेन ना सगळं, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अगं कसं सांभाळशील? शॉल आहे ना अंगावर, सगळं नीट होईल, मी घेईन सगळं सांभाळून. तुम्ही चला. चल रे. काल रात्री मला विचित्र फील झालं. शक्ती, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? कुठे हरवलीस? नाही रे, काही नाही. मी ते पेंडिंग कामाचा विचार करत होते. बऱ्याच कामांच्या डेडलाईन्स जवळ आलेत. अच्छा, पेंडिंग कामं. नाही नाही, कर कर. काय, कुठली पण कामं पूर्ण केलेली बरी. कामं रखडली की मग मन शांत बसत नाही, खात राहतं. त्यामुळे ती पूर्ण केलेली बरी, पेंडिंग ठेवू नयेत. तसंच एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर पण पेंडिंग ठेवू नये. काय शक्ती, मनातल्या फिलिंग्स मनातच साठवून ठेवल्या ना की त्या साठलेल्याच राहतात आणि मग शिळ्या होतात. नंतर पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होतो आणि आपणच आपल्याशी भांडायला लागतो. शिवा, ते सगळं जाऊ देत. आधी आपण प्रिन्स सरांना भेटूया आणि मग तुझ्या डोक्यात जिथे कुंडी पडली ना तिकडे जाऊयात. हा, मी सरांना बोलून येते लगेच. अगं शक्ती, अगं ते महत्वाचं नाहीये. मी उत्तराची वाट बघतोय. काय ठरलं तुझं? कधीपर्यंत सांगशील? तू फोन केला होतास मला, काय झालं? हो मॅडम, ते मी सरकार, घ्या मिठाई घ्या. अरे वा, लग्न वगैरे ठरलं की काय? काय ग? काय शिवा? अहो सरकार, तुम्ही पण बस काय, असं असं काही नाहीये. मग हे पेढे? सरकार, अहो